मित्रांनो, रामकृष्ण हरी. आपल्याला आज एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे आणि बोलत असताना तुम्हाला मी काही प्रूफ दाखवणार आहे, कारण प्रूफशिवायच बोलणार नाही. विषयच असा आहे, हा बघा, सध्या काँग्रेस जे आहे आणि त्यासोबतचे घटक पक्ष आहेत, ह्या लोकांची असलियत तुमच्यापर्यंत पोहोचवू नये. याचा अर्थ काय? कारण हे लोक जे आहेत हे महायुती सरकार यांच्या विरोधामध्ये जे षडयंत्र रचत आहेत, या गोष्टी पसरवत आहेत, या गोष्टी कितपर्यंत खऱ्या आहेत आणि ज्या वेळेस हे सत्तेमध्ये होते त्यावेळेस याने नेमकं काय शेण खाल्लं, तुम्हाला मी हे दाखवणार आहे. तर 2014 पासून मोदी साहेब आल्यापासूनच एवढे हे सोशल मीडिया ऍक्टिव्ह झालेली आहे आणि त्यापासूनच जे काही हे सोशल मीडियाचं युग आहे त्याला आरंभ झालाय. त्यापूर्वी हे मीडिया कमी होती आणि त्यापूर्वी नेमकं काय काय झालंय ते तुम्हाला दाखवतोय. त्यापूर्वी तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवणार आहे, तो म्हणजे तेलंगणाचा. रेवंत रेड्डी आहे, त्यांचं एक भाषण होतं, त्यामध्ये ते बोलले होते की काँग्रेस म्हणजेच मुसलमान आणि मुसलमान म्हणजेच काँग्रेस. तुम्ही ते बघून घ्या. बोलने का मतलब मुसलमान का मतलब कांग्रेस, कांग्रेस का मतलब मुसलमान. आज कांग्रेस की ताकत तेलंगाना सरकार की ताकत हमारे मुसलमान भाई बहनों, ये तेलंगाना सरकार पाहिलं ना, म्हणजे ह्या काँग्रेस पक्षामध्ये हिंदूचं महत्व हे काहीच नाही. हिंदूंच्या मताला, हिंदूंच्या आस्थेला इथं काहीही अर्थ नाही. हे जबाबदार एक नागरिक तेलंगणाचे मुख्यमंत्री हे भाषण करतात. आणि यापूर्वी 2018 मध्ये राहुल गांधींना पण हेच वाक्य बोललं होतं आणि त्यांच्या याच वाक्यावरती परत राहुल गांधींनी माफी सुद्धा मागितली होती. म्हणजे एकूणच एक पक्ष सांगतो की आम्ही मुसलमानांचे आहोत, आमचा पक्ष हा मुस्लिमांचा आहे, मुस्लिम म्हणजे काँग्रेस, काँग्रेस म्हणजे मुस्लिम, हे ते ओपनली सांगत आहेत. तरीही आपलेच काही नालायक लोक यांच्या पाठीमाग हात आपल्या खांद्यावर झेंडा घेऊन आजो येत ती पालखी वाहत आहेत. त्याला नेमकं म्हणायचं काय? सगळी काही माहिती असताना तरीही हिंदूंच्या विरोधामध्ये जाण्याचं कारण काय? सत्ताच ना, खुर्चीच, दुसरं काय? आता यावरून सध्या आता आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये जे काही अजेंडे चालवले जातात, म्हणजे भाजप आल्यापासून, मोदी साहेब आल्यापासून जे एवढी महागाई वाढलेली आहे, या महागाईनं म्हणजे उच्चांक गाठलेला आहे. पीक मालाला भाव चांगला मिळाला पाहिजे, कांद्याला चांगला भाव मिळाला पाहिजे. काही लोक कांदे गळ्यामध्ये घालून आंदोलन करतात, काही कांदे विषयी मोर्चा काढतात, कांदे टमाटे किंवा मालभावाशी, आणि सरकार धारेवर धरायचा प्रयत्न हा होतो. मित्रांनो, पण या ठिकाणी तुम्हाला काय दाखवायचंय मला की ज्या वेळेस काँग्रेस सरकार होतं त्यावेळेस त्यांचे काय वरिष्ठ वकील आहेत, ते वकील नेमकं काय बोलले होते, त्या वकिलाने नेमकं काय सांगितलं होतं. ते वकील म्हणजेच ते एक हेडिंगच असते काँग्रेस. कपिल सिब्बलने काय बोललं होतं तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही एक काळजीपूर्वक न चुकता आणि एकही शब्द न मिस करता ऐकून घ्या, कारण ह्या ज्या बातम्या आहेत ह्या 2012-13 मधल्या आहेत, काँग्रेस असतानाच्या. दाखवतो, बघून घ्या. प्याज का रेट राजनीति दिखाई दे रहा है कि कहाँ तक पहुँच रही है. तो व्यापारियों से पूछिए, भैया सस्ते दाम में खरीदे ना, सस्ते दाम में बेचे ना. क्यों सरकार तो नहीं बेचती प्याज, हम ये सरकार बेचती है प्याज. तो सवाल व्यापारी से पूछ. हा विषय होता, कांद्याचा भाव वाढला होता, 100 रुपये किलो कांदा होता. त्यावेळेस प्रश्न विचारला गेला, त्यावेळेस म्हणतं हे कांदे काय सरकार विकत नाही, कांदे हे व्यापारी विकतात, शेतकरी विकतात, तुम्ही जाऊन त्यांना विचारा, तुम्ही आम्हाला काय विचारताय. त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस हे सोशल मीडिया कमी होते, त्यामुळे हे यांचे बयान आहे ते लोकांपर्यंत पोहोचलेच नाही, फक्त मोजक्या लोकांपर्यंत थोडं माहिती होतं. पण मित्रांनो, हे तुम्हाला मी आता दाखवत आहे की हे लोक इथपर्यंत आपलं राजकारण करून गेले होते आणि आज हेच लोक छात्या
पुरं बडू बडू महागाईविषयी बोलतात, शेतमालाविषयी बोलतात, पण ह्या शेतकऱ्याची दयनीय अवस्था केली कोण? शेतकऱ्याची वाट लावली कोण? ह्या सर्वांमध्ये शेतकरी भरडाला काय गेलाय? कारण ह्याला जबाबदार ही काँग्रेस आहे. हे मित्रांनो तुम्ही गोष्ट विसरू नका. आणि जो पुढला व्हिडिओ आहे तो तर व्हिडिओ एवढा मस्त आहे की सध्या गॅस वाढलाय, मोदीमुळं एवढी महागाई वाढली, पेट्रोल वाढलंय, गॅस वाढलंय, सरकार पैसा खातो हे म्हणतात. आणि यांचे सरदार आहेत ते काय म्हणतात की जे काही रील्स तुम्ही बनवतात, व्हिडिओ बनवतात, त्याचा पैसा हा डायरेक्ट अदानीला जातो. कसा काय मला काही कळलं नाही. आता मी हा व्हिडिओ बनवत आहे, त्याचा काही रेव्हेन्यू येत असेल तो माझ्या अकाउंटला येतो. आपलं चॅनल लहान आहे, जे काही 4 पैसे येतात ते माझ्याच खात्यावर येतात ना, ते कुणी अंबानीला किंवा अदानीला जात नाहीत. म्हणजे इथपर्यंत हे बालिश बुद्धीचे लोक आहेत. आता गॅस विषयी यांचे एक नेते होते, ते काय बोललेत बघून घ्या, ऐकून घ्या. की महंगाई पे जो लोग बीजेपी पे उंगली उठाते हैं इस वीडियो को जरूर देखिएगा. कैसा रिफॉर्म है जहाँ पे 400 रुपए का सिलेंडर 200 रुपए में हो जाता है, महंगाई बेलगाम बढ़ती जाती है। आप क्या कहना चाह रहे हैं कि आप इतने गरीब हैं कि आप 900 रुपये नहीं दे सकते सिलेंडर के लिए? हाँ, गरीबों के लिए है वो। आप क्या कहना चाह रहे हैं कि एलपीजी आम गरीब इस्तेमाल करता है? हाँ, जब आप चाहते हैं आप गरीब में जुड़ जाते हैं, नहीं तो बड़े अमीर हैं आप। और वीडियो को जरूर शेयर कर दीजिएगा ताकि चमचों के पास ये वीडियो जा सके. आता 2013 मध्ये सिलेंडर गॅसची किंमत हे 900 रुपये होते. आता किंमत हे 1100 रुपये आहे, पण त्यामध्ये सबसिडी 300-250 रुपये मिळते. आणि हा गॅस 700 ते 750 रुपयाला तुम्हाला पडतो. म्हणजे 2014 पेक्षा जो कमी रेट आहे 900हून एक कमी तुम्हाला गॅस पडतो. अन्नपूर्णा योजना असेल किंवा या सगळ्या योजनेमधून तुम्हाला गॅस हे अजून स्वस्त पडतो. आणि 6 गॅस हे शासन वर्षाला फ्री तुम्हाला देत आहे. पण त्यावेळेस सिलेंडर गॅस हे गरिबाकरता नाही, सिलेंडर गॅस हे गरीब वापरत नाहीत हे बोलणारे काँग्रेस आहे. आणि सिलेंडर गॅस गरीब वापरत नाही, ते श्रीमंतच वापरतात आणि ते गॅसचे पैसे देऊ शकतात. तुम्ही ह्या भाववाढीवरती ह्या रेटवरती काही बोलू नका असे बोलणार आहे. पण ज्यावेळेस मोदी आले त्यावेळेस त्यांनी केरोसिन मुक्त भारत केला आणि प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक चूलला रिप्लेसमेंट गॅस दिला. प्रत्येक घरामधून केरोसिन त्यांनी हद्दपार केलं आणि प्रत्येक घरापर्यंत त्यांनी गॅस पुरवला. उज्ज्वला योजना आणली आणि प्रत्येक घरापर्यंत गॅस पुरवला, ते पण गॅस फ्रीमध्ये. आणि आजही वर्षातून 6 गॅस हे फ्री देतात. उरले 6 महिन्याचे 6 गॅस, ते गॅस तुम्हाला सबसिडीवर मिळतात. म्हणजे नेमकं मला हे कळत नाही, हे लोक एवढं ओपनली बोलतात, एवढं ओपनली गोष्टी करतात, एवढी ओपनली षडयंत्र करतात, ओपनली नेमकं लोकांना डिवचायचा प्रयत्न करतात, लोकांची ती मजा घेतात, सिंगल टवाळी करतात, तरी हे लोकांना त्यांचाच पुळका येतो. कारण काय, ह्या लोकांनी ह्या सगळ्या लिबरल लोकांचं काय जो अजेंडा आहे, कारण हे लोक तुमच्या धर्मावरती आणि जातीमध्ये फूट पाडून हे आपलं राजकारण करत आहेत. आणि लोक यांच्या ब्रेन वॉशला भुलून आपल्याच सरकारविषयी, आपल्याच मित्र सरकारविषयी एक असं जे अनावश्यक गोष्टी पसरवायचे काम हे करत आहेत. म्हणजे खोटारडेपणा असेल, महागाई असेल, या लोकांना कुणाचं काहीही देणं घेणं नाही. त्यांना फक्त हिंदूमध्ये जातीमध्ये भांडण लावून त्यांना मतं हडपायची आहेत. आणि हे गॅस वापरणारे फक्त श्रीमंत वापरतात, ते गॅसचे पैसे भरू शकतात. कांद्याचे भाव वाढले तर तुम्ही जाऊन ते व्यापाऱ्याला सांगा, आम्ही काय कांदा विकतो का, आम्ही कांदा पिकवतो का, हे बोलणारे काँग्रेसचे मोठे मोठे वकील, यावर तुम्ही काय बोलणार? तुमचं एकूणच या भामट्या दोतोंडी काँग्रेसविषयी मत काय नक्कीच व्यक्त करा. व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.